नमस्कार मंडळी मी गणेश ठाकरे न्यूज जागृती चॅनलत आपलं सहर्ष स्वागत आहे. मंडळी, काल अर्थसंकल्पीय अधिवेशन सादर झालं आणि त्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्री फडणवीस यांनी एक मोठी घोषणा केली. ते म्हणजेच पात्र शेतकऱ्यांना 2 लाख रुपयाची कर्जमाफी. पात्र तुमच्या ध्यानात आलं का? पात्र शेतकऱ्यांना फक्त 2 लाख रुपयाची कर्जमाफी. आणि जे काही बँकेचं कर्ज असेल, ज्या बँकेचं कर्ज ते शेतकरी रेग्युलर भरत असतील, अशा शेतकऱ्यांना फक्त 50,000 रुपयाचं प्रोत्साहनपर अनुदान. आता पात्र शेतकरी कोणते? 50,000 रुपयाचं प्रोत्साहनपर अनुदान कोणत्या शेतकऱ्यांना? 30 सप्टेंबरपर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी कोणत्या केली जाणार? याचंच उत्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. नेमकी आपल्याला कर्जमाफी मिळण्यासाठी काही काम करायचंय का? बँकेच्या माध्यमातून काही आदेश निघणार आहेत का? याची देखील माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर मंडळी, मी गणेश ठाकरे न्यूज जागृती चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे. चॅनलवर नवीन असाल त्या साईडला एक सबस्क्राईबचं काळं किंवा तांबडं बटन दिसेल, त्याच्यावरती क्लिक करा. व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करायला विसरू नका. व्हिडिओ जरी मोठा झाला तरी शेवटपर्यंत बघायला विसरू नका. मंडळी, ज्या अर्थी अनेक वर्षापासून किंवा अनेक दिवसापासून शेतकरी कर्जमाफीच्या प्रतीक्षेत होते. त्यानंतर बच्चू कडू यांचं जे काही आंदोलन झालं, त्या आंदोलनाच्या नंतर आपल्याला एक महत्वाची तारीख देण्यात आली होती आणि 30 जूनपर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी करू असं एक आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांना दिलं होतं. आणि त्याच पार्श्वभूमीवरती काल अर्थसंकल्पीय अधिवेशन सादर झालं आणि त्यामध्ये मुख्यमंत्री फडणवीस यांनी एक मोठी घोषणा केली. पात्र शेतकऱ्यांना 2 लाख रुपयाची कर्जमाफी दिली जाणार आणि त्याचबरोबर जे काही बँकेचं कर्ज रेग्युलर भरतात अशा शेतकऱ्यांना सुद्धा 50,000 रुपयाचं प्रोत्साहनपर अनुदान देऊ असं सुद्धा त्यांनी काल घोषणा करून टाकली. आणि त्या पार्श्वभूमीवरती आता बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे कागदपत्र घेतले जाणार आहे. यामध्ये आपल्याला बँकेचं पासबुक द्यायचं आहे, त्याचबरोबर तुमचं आधार कार्ड द्यायचं आहे, त्याचबरोबर तुमचं फार्मर आयडी द्यायचं आहे, त्याचबरोबर तुमचं पॅन कार्ड द्यायचं आहे. आणि जर आपल्या घरातील एखादी व्यक्ती मयत झाली असेल तर त्याचा मृत्यूचा दाखला, अशा पद्धतीने आपल्याला कागदपत्र द्यायचे. आता काही दिवसात त्याच्या सूचना येतील आणि त्या पद्धतीने आपल्याला कागदपत्र मागवल्या जातील. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक असेल, या बँकेच्या माध्यमातून आपले कागदपत्र घेतलेले आहेत. होल्डिंग सातबारा, बँकेचं पासबुक, त्याचबरोबर पॅन कार्ड आणि फार्मर आयडी, अशा पद्धतीचे कागदपत्र घेतलेले आहेत. आणि त्याच पद्धतीने आता इतर बँकेचे सुद्धा कागदपत्र घेतली जातील. जे काही बँकेकडे उपलब्ध नसतील अशाच बँकेकडून ते कागदपत्र घेतले जातील. आणि ज्यांच्याकडे उपलब्ध आहेत त्यांना कोणत्याही प्रकारचे कागदपत्र देण्याची गरज नाही. परंतु पात्र शेतकरी म्हणजे काय? पात्र शेतकरी म्हणजे 30 सप्टेंबरपर्यंत ज्या शेतकऱ्यांचं कर्ज थकीत आहे, म्हणजे त्यांनी कोणत्याही प्रकारचं व्याज किंवा मुद्दल रक्कम भरली नाही, असे शेतकरी यामध्ये पात्र आहेत. म्हणजेच काय तर 2022 असेल, 2023 असेल, 2024 असेल किंवा 2019 असेल, या दरम्यान जे काही शेतकऱ्यांचं कर्ज घेतलेलं आहे आणि त्या शेतकऱ्याने बँकेकडे फिरून सुद्धा पाहिलं नाही किंवा बँकेचं व्याज सुद्धा भरलं नाही किंवा मुद्दल रक्कम सुद्धा भरली नाही, अशा शेतकऱ्यांना 30 सप्टेंबरपर्यंत कर्जमाफी दिली जाईल असं एक आश्वासन देण्यात आलं होतं. आणि समितीच्या माध्यमातून जे काही डाटा जमा केलेला आहे, परदेशी यांच्या नेतृत्वात जी काही समिती गठीत झालेली आहे आणि त्या समितीच्या माध्यमातून बँकेचा कागदपत्राचा किंवा शेतकऱ्यांचा डाटा हा जमा करण्याचं काम सुरू झालं होतं. आणि ती माहिती सुद्धा शेतकऱ्यांच्या म्हणजे त्या पोर्टलवरती अपलोड केली होती शेतकऱ्यांची. आता त्याचबरोबर जे काही शेतकरी असलं त्या शेतकऱ्यांचा डाटा जे काही पोर्टलवरती अपलोड झालेला आहे त्या पद्धतीने शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाणार आहे. परंतु यामध्ये जे काही टॅक्स पेअर असतील, म्हणजेच काय तर एखादा व्यापारी असेल किंवा एखादा शेतकरी असेल, जो त्याच्याकडे काही उद्योग असतील किंवा एखादं कृषी दुकान असेल, किराणा दुकान असेल किंवा एखादा उलाढाला असेल किंवा एखादं मोठं बाजारपेठेत दुकान असेल आणि तो शेतकरी, त्यांच्याकडे जमीन जरी असेल परंतु तो शेतकरी त्या ठिकाणी इन्कम टॅक्स भरत असेल, तर अशा शेतकऱ्यांना 2 लाख रुपयाची कर्जमाफी ही दिली जाणार नाही. परत सांगतो मी, 2 लाख रुपयाच्या वरचं काय होणार ते सुद्धा आपण समजून घेऊ. परंतु जे शेतकरी त्या ठिकाणी इन्कम टॅक्स भरतात अशा शेतकऱ्यांना यामध्ये कर्जमाफीसाठी पात्र ठरवल्या जाणार नाही, ते शेतकरी नापात्र केला जाणार आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, जर एखादा आमदार असेल, खासदार असेल, त्याच्याकडे जमीन जरी असेल परंतु तो जर एखाद्या कर्मचारी वर्गातून किंवा गव्हर्नमेंटच्या माध्यमातून काही पगार घेत असेल, जसं की आमदार खासदार यांना सुद्धा पगार आहे, त्यांना जर तशा पद्धतीचा लाभ मिळत असेल तर अशा नेत्यांचं सुद्धा कर्जमाफी केलं जाणार नाही. त्याचबरोबर परत सांगतो,
त्याचबरोबर एखादा वेतनधारक असेल, म्हणजेच नोकरी असेल, शिक्षक वर्ग असेल, वकील असेल, जज असेल, त्यानंतर एखादा बिझनेसमॅन असेल, असे जे काही लोक असतील, ज्या लोकांना गव्हर्नमेंटची पगार मिळते, पोलीस असतील, पोलीस अधिकारी असतील, SP, DSP, कलेक्टर असे जे काही लोक असतील, त्यांच्याकडे जरी जमीन असेल तरी अशा देखील शेतकऱ्यांना त्यामध्ये वगळण्यात येणार आहे. त्या देखील शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाणार नाही. आता ज्या पद्धतीने पुनर्गठन, म्हणजेच काही शेतकऱ्यांनी पुनर्गठन केलं, त्याचं म्हणजे पहिले 1,00,000 रुपये कर्ज असेल आणि परत त्याला बँकेनं 1,00,000 रुपयाचं परत कर्ज दिलं असेल आणि 30 सप्टेंबरपर्यंत जर तो शेतकरी थकीत असेल तरच त्याला कर्जमाफी मिळणार आहे. परंतु 30 सप्टेंबरच्या नंतर त्यांनी पुनर्गठन किंवा जे काही बँकेचं कर्ज घेतलेलं असेल, पीक कर्ज, त्याचं नुसतं व्याज जरी भरलं तरी ते शेतकरी यामध्ये नापात्र असणार आहे. आता जे काही नॅशनलाइज बँक असेल, या सर्व नॅशनलाइज बँकेचं कर्ज माफ केलं जाणार आहे. याचा डाटा जो काही असेल तो पोर्टलवरती सुद्धा अपलोड झालेला आहे आणि वरवरच जे काही डाटा असेल तो सुद्धा अपलोड केला जाणार आहे. मध्यवर्ती, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक असेल, या बँकेचं सुद्धा कर्जमाफ केलं जाणार आहे. याचे कागदपत्र सुद्धा अपलोड झालेले आहे. आणि त्याचबरोबर जर आता तुमच्याकडे राज्य सरकार काय सांगते, जर तुमच्याकडे 3,00,000 रुपये कर्ज असेल तर त्यामधलं फक्त तुमचं 2,00,000 रुपये कर्ज माफ होणार आहे. आणि अनेक शेतकऱ्यांचे त्यामध्ये कमेंट आहेत की सर माझ्याकडे 2,30,000 रुपये कर्ज आहे, 36,000 रुपये कर्ज आहे, म्हणजे 2,00,000च्या वरती 36,000 रुपये एवढं कर्ज आहे, 2,50,000 रुपये कर्ज आहे. तर अशा शेतकऱ्यांना यामध्ये दिलासा दिला जाऊ शकतो. कारण तर जी काही कर्जमाफी असेल, छत्रपती शिवाजी महाराज किंवा महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी, या कर्जमाफीच्या अंतर्गत आपल्याला काय झालं होतं की आपल्याकडे जर राज्य सरकारने जी काही 1,50,000 रुपयाची कर्जमाफी घोषित केली होती, त्यामध्ये शेतकऱ्यांना 1,50,000 रुपये कर्जमाफी घेण्यासाठी सुरुवातीला वरची जी काही रक्कम असेल 50, 10, 20 तेवढी रक्कम आपल्याला सुरुवातीला भरून घेतली होती. आणि आता यावर्षीचं जे काही कर्जमाफी असेल 2,00,000 रुपयाची, यामध्ये शेतकऱ्यांना 2,00,000 रुपयाचं कर्जमाफ हे केलं जाणार आहे. आणि वरचे आपले 50 असतील, 30 असतील, 40 असतील, याचे आपल्याला 2 किंवा 3 टप्पे पाडून दिले जातील आणि ती रक्कम भरल्यानंतर परत तुम्हाला बँकेचं कर्जमाफ म्हणजे कर्ज दिलं जाऊ शकते आणि 2,00,000 रुपयाची जी काही कर्जमाफी असेल ते आपण पात्र ठरू शकतो. परंतु यामध्ये अनेक शेतकऱ्यांचं जॉईंट खातं असते, अनेक शेतकऱ्यांची त्या ठिकाणी सामायिक क्षेत्र असते. अशा देखील शेतकऱ्यांना यामध्ये 2 व्यक्तिगत म्हणजे 2 व्यक्तीचं जर त्या ठिकाणी जॉईंट खातं असेल तर त्या 2 व्यक्तीला किंवा 3 व्यक्तीला किंवा 4 व्यक्तीला, तिन्ही किंवा 4ही व्यक्तीला मिळून फक्त 2,00,000 रुपयाची कर्जमाफी दिली जाणार आहे आणि वरची रक्कम आपल्याला टप्प्यावारी भरायची. अशा पद्धतीने पात्र शेतकरी, म्हणजेच ज्या शेतकऱ्याने कोणत्याही प्रकारचं व्याज किंवा मुद्दल रक्कम भरली नाही, अशा शेतकऱ्यांना यामध्ये पात्र ठरवल्या जाणार आहे. इन्कम टॅक्स किंवा गव्हर्नमेंटची नोकरी करणारे जे काही उद्योगपती असतील किंवा काही शेतकरी असतील, यांना कर्जमाफी दिली जाणार नाही असं सुद्धा स्पष्ट होताना दिसत आहे. आता या संदर्भात जे काही बँक असतील त्या बँकेला परत आदेश देतील. आदेश दिल्यानंतर जे काही केवायसीची प्रक्रिया असेल ती केवायसीची प्रक्रिया केली जाईल आणि त्यानंतर त्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा केले जातील. परंतु यामध्ये शेतकरी कोणताच खुश नाही. शेतकऱ्यांचं काय म्हणणं आहे की जे काही पुनर्गठन असेल, रेग्युलर बँकेचं कर्ज भरणारे शेतकरी असलं, यांना सरसकट 2,00,000 रुपयाची कर्जमाफी दिली गेली पाहिजे. प्रोत्साहनपर अनुदान हे दिलं नाही पाहिजे. परंतु RBIच्या नियमाप्रमाणे एखादा जर शेतकरी बँकेचं कर्ज रेग्युलर भरत असेल तर तो शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र होत नाही, असा RBIचा नियम सांगतो. आता यामध्ये राज्य सरकार काय निर्णय घेते, बच्चू कडू परत काय उठाव करतात, हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे. परंतु पात्र शेतकऱ्यांची तफावत आपण समजून घेतलेली आहे आणि जे काही प्रोत्साहनपर अनुदान असेल त्या शेतकऱ्यांना कशा पद्धतीने वाटप केलं जाणार आहे हे देखील आपण समजून घेतलेले आहे. असेच नवीन व्हिडिओ घेण्याकरता नक्की चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जय शिवराय.